आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे नेमकं काय करावं लागेल? म्हणजे कसं आहे, नागिन उठते ती दोन प्रकारच्या विषाणूंमुळे. एक म्हणजे हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस आणि दुसरा म्हणजे व्हॅरिसिला जोस्टर. तो खूप गंभीर प्रकारचा असतो. डॉक्टर साहेब, अक्षरा लवकर बऱ्या होतील ना? हे बघा सुंदर, थोडं समजून घ्या. तुम्ही हेच डोक्यात ठेवून आहात की त्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि परीक्षेला जाव्यात. पण इथे जे दिसतंय ते खूप गंभीर आहे. अक्षरासनी काय होणार नाही ना डॉक्टर साहेब? त्याचा विचार आता नको, आपण उपचार सुरू करू. हा चालेल. ठीक आहे. सुंदर, काय म्हणले डॉक्टर? अरे सांग ना, काय म्हणले डॉक्टर? हो, अक्षरासनी नागिन झाली आहे आणि थोडं गंभीर आहे समज. मला वाटलं होतच, ती नागिन लई डेंजर असते बघ. ती अशी पसरत जाती. तिचं तोंड आणि शेपूट एकत्र आलं ना की माणूस टिकत नाही. मामी, उर्वशी, अगं कुठं काय बोलावं, तुला काही अक्कल? कळतंय मला, तुम्हा समजेसनी वाईट वाटत असेल, पण आपण जे आहे ना ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यावर लवकरात लवकर उपचार करायला पाहिजे म्हणून सांगते मी. उपचार? होय. हे बघ, तू असं कर, आजच राधानगरीला जा. तिथे दाजीपूरचं जंगल आहे. त्या जंगलाच्या शेजारी फेजीवाडी नावाचं गाव आहे. तिथं जुन्या आजारांवर चांगले चांगले उपचार देणारे माणसं आहेत. तिथं एक म्हातारी आहे, ती जालीम औषध देत असते. मग कुठली बी नागिन असो, बरी होणारच होणार. हा होय होय. हे बारक्या, तुला हे गाव माहिती आहे ना? नाही रे, माहित तर नाही, पण आपण शोधूया की. चल. हा चालेल, तू निघायची तयारी कर, मी अक्षरस्थ भेटून येतो. देवी आई, सांभाळ पोरीला, तिला लवकर बरं वाटू दे.